नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सेबीकडून काही कंपन्यांना IPO लॉन्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणत्या आहे त्या 4 कंपन्या ज्यांना IPOसाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तसेच ज्या कंपन्याला सेबीकडून IPOसाठी मंजुरी मिळाली आहे त्या कंपन्याची IPOची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. अपकमिंग IPOज ICICI Prudential AMC and 3 other companies receive SEBI approval for IPO launch. तर चला बघूया कोणत्या आहे त्या ICICI Prudential AMC सोबत अजून 3 कंपन्या ज्यांना सेबीकडून IPO लॉन्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. तर चला व्हिडिओ डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात पहिली कंपनी आहे ICICI Prudential AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. आणि मित्रांनो, या कंपनीला IPOसाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPOमध्ये UK बेस या कंपनीचे प्रमोटर प्रुडेन्शियल कॉर्प प्लान करत आहे. या ICICI Prudential AMCच्या IPOच्या थ्रू आपले 1.76 कोटी शेअर सेल करण्यासाठी या IPOच्या थ्रू. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हा IPO राहू शकतो 1.2 बिलियन $चा म्हणजे जवळपास 10,300 कोटी रुपयाचा. आणि या ICICI Prudential AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडची व्हॅल्युएशन राहू शकते 12 बिलियन $. आणि मित्रांनो, सेकंड कंपनी आहे ज्या कंपनीला IPOसाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे ती आहे पॉवरिका लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने ऑगस्टमध्ये सेबीकडे प्रिलिमिनरी डॉक्युमेंट फाईल केले होते अपकमिंग पब्लिक ऑफरिंग म्हणजे IPOसाठी. आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPOमध्ये 700 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे. आणि या कंपनीच्या IPOमध्ये 700 कोटी रुपयांचा OFS म्हणजे ऑफर फॉर सेल राहणार आहे. आणि मित्रांनो, जो फ्रेश शेअर इश्यू करून कंपनीजवळ पैसा येतो, हा या फंडचा उपयोग कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी करते. आणि मित्रांनो, हा जो कंपनीकडे OFSच्या थ्रू पैसा येतो हा कंपनीजवळ जात नाही, तर ज्यांनी IPOमध्ये OFSच्या थ्रू शेअर सेल केले आहे जसे की प्रमोटर किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर, त्यांच्याजवळ हा जो OFSचा फंड किंवा पैसा असतो तो प्रमोटर किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर जवळ जातो. आणि मित्रांनो, पॉवरिका लिमिटेड ही कंपनी मुंबई बेस कंपनी आहे आणि इंटिग्रेटेड पॉवर सोल्युशन्स प्रोव्हायडर आहे, ज्याचे स्पेशलायझेशन आहे डिझेल जनरेटर सेट्समध्ये फॉर बोथ प्रायमरी अँड बॅकअप ॲप्लिकेशनसाठी. आणि मित्रांनो, या कंपनीजवळ जो फ्रेश शेअर इश्यू करून पैसा येईल त्यामधला कंपनी 525 कोटी रुपयांचा फंड आपलं जे बॉरोईंग म्हणजे कर्ज आहे ते फेडण्यासाठी करेल. आणि जो उरलेला पैसा आहे जो कंपनी जवळ येणार आहे फ्रेश शेअर इश्यू करून, त्याचा उपयोग कंपनी आपल्या जनरल कॉर्पोरेट पर्पसेससाठी करणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये थर्ड कंपनी आहे ज्या कंपनीच्या IPOला सेबीकडून IPO लॉन्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे ती आहे टेक्नो क्राफ्ट व्हेंचर्स लिमिटेड. आणि या कंपनीने सेबीकडे डॉक्युमेंट आपले ऑफर डॉक्युमेंट फाईल केले होते ऑगस्टमध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPOमध्ये 0.95 कोटी शेअर फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि 0.24 कोटी शेअर या कंपनीचे
प्रमोटर किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली तर कंपनी पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर कंपनी आहे, जी इंजिनिअरिंग, प्रोक्रुटमेंट आणि कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सचं काम करते आणि कंपनी ऑपरेट करते अक्रॉस मल्टिपल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्स. आणि मित्रांनो, तसेच कंपनी डिलिव्हर करते प्रोजेक्ट मेनली फॉर स्टेट गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एजन्सीज इन नॉर्थन इंडिया, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली हे इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये फोर्थ आणि लास्ट कंपनी आहे ज्या कंपनीला IPO साठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे, ती कंपनी आहे अन्नू प्रोजेक्ट्स. आणि मित्रांनो, अन्नू प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला सेबीकडून IPO लॉन्च करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा जो IPO राहणार आहे तो पूर्णचा पूर्ण फ्रेश शेअर इश्यू राहणार आहे. आणि ही कंपनी IPO मध्ये 2.2 कोटी इक्विटी शेअर फ्रेश शेअर इश्यू करणार आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे अन्नू प्रोजेक्ट्स, ही कंपनी डिझाईन, डेव्हलपमेंट, इम्प्लिमेंटेशन, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स ऑफ क्रिटिकल ओव्हरहेड अँड अंडरग्राउंड युटिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व आहे. तसेच ही कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर, सेवेरेज सिस्टम्स आणि गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट्समध्ये देखील आपला बिझनेस करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघितल्या ज्यांना IPO लॉन्च करण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच मित्रांनो, या 4 कंपन्याच्या IPOचे नाव देखील आपण बघितले आहे. तसेच याची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही. हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.